काय काय हा सर्व खेळाडूंचं स्वागत आहे. थोडा उशीर झाला, 9:15 म्हणजे 7:30चा आपण टाईम दिला, 8चा 9 वाजले. ठीक आहे, मुंबई आहे, थोडं वरखाली होत असतं टाईम. आर क्रिकेट क्लब प्रतीक्षानगरमध्ये सायन खूप चांगलं क्रिकेट इकडे अंडरआर्म ओरम मोठमोठे खेळाडू पण इकडून येताना पाहिले गेले. आणि प्लॅस्टिक बॉलचा पण क्रेज या परिसरात एक वेगळा आहे. कवटी बॉलचं क्रिकेट पण खेळलं जातं. दरवर्षी इकडे येतो, वाटत नाही मुंबईची माऊली इकडे बसते आणि तो माहोल वेगळा असतो नवरात्रीचा. आज आर क्रिकेट क्लब आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. दरवर्षी क्रीडा स्पर्धा असते, तिसरं वर्ष आहे. 8 संघ यावर्षी आपण आउटर ठेवलेत. इंटर 16 टीम. व्यंक्याने मला जेव्हा फोन केला तेव्हाच मी बोललो, अरे 16 टीम इंटर होत आहेत, एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा की तुमचं क्रिकेट पुढे चाललं. आता इंटरचं क्रिकेट मी मुंबईत महाराष्ट्रात सगळीकडे जातो, पण इंटरचं क्रिकेट थोडं कमी झालं आहे. आउटरचेच प्लेयर्स येतात, तेच फायनल जिंकत आहेत. त्याच्यामध्ये मी व्यंकेशला पण तेच बोललो की करतोय तर मग इंटरचं क्रिकेट अजून पुढे कर, चांगले चांगले प्लेयर्स येऊ दे. आणि आज सर्वांची तीच आहे की आपल्या इकडून प्लेयर्स चांगले घडले पाहिजेत. बाहेरचे प्लेयर्स येणं ही प्रत्येकाची इच्छा असते की आपली पण तेवढी टुर्नामेंट फेम झाली पाहिजे. बट सायन अगोदरपासून फेमस आहे, फेमस होण्याची गरज नाही आहे. सो आपण आज सर्व आमचे दत्ता केळुसकर आमच्यासोबत उपस्थित आहेत. आणि दत्ताजी आपलं देखील स्वागत आहे. यावर्षी महानगरपालिकेमध्ये त्यांचं केळुसकर सरनेमच्या पुढे नगरसेविका आलं. सो भारतीय जनता पार्टीसाठी एक चांगलं कार्य करतात. आणि आमचे क्षीरसागर साहेब आज आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. शिंदे गटामध्ये ते देखील एक चांगलं कार्य करतात. आणि स्वतः अर्णव चेंज करून आला, तो बोलला मी चेंज करूनच येणार. अर्णवचं देखील स्वागत आहे. सो आपण पहिलं या क्रीडा स्पर्धेच्या ट्रॉफीचं इनॉग्रेशन करूयात. आणि अर्णव पुढे हां, अर्णव राजूराव. हां, अर्णवचा पॅटर्नच वेगळा आहे. आपण डायरेक्ट #219 आपला पॅटर्नच वेगळा आहे. अर्णवने बरोबर त्याने जसं पाहिजे होतं तसं त्याने केलं, स्वतःला पाहिजे होतं तसं त्यांनी ट्रॉफीचं इनॉग्रेशन केलं. ओके, थँक्यू सो मच अर्णव. आणि तू पण एक मॅच त्या दिवशी खेळायची आहे. आपण संडेला नाही तर सॅटर्डेला आपण एक मॅच खेळूया. सर्व आपल्या #219 ग्रुपची एक मॅच झाली पाहिजे. आज सर्व मित्र आहेत. हां, क्रिकेट खेळलं पाहिजे लाईफमध्ये, एकतरी स्पोर्ट्स, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम, कुठला तरी एक स्पोर्ट्स खेळा. सो थँक्यू सो मच. आणि आपण आता लॉर्डकडे वळणार आहोत. नॉर्मल रूल्स सांगतो आहे, जे रूल्स तुम्हाला ग्रुपवर येतील. फक्त एक रूल नोटेड करा की आपण टी शर्ट्स इंटरला सर्वांना दिलं आहे. ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे, ती कुठल्याही ब्रँडची चालेल. मग एक्झाम्पल SSS, माडी कलेक्शन, कुठलेही मग सिल्वो, फक्त कुठल्या टुर्नामेंटची नाही पाहिजे. ओके, म्हणजे ही प्रीमियर लीग, ती प्रीमियर लीग, एक्झाम्पल ऑफिसची कुठली असेल तर अशी नाही चालणार. ॲडिडास, नायकी, अजून कुठली झारा वगैरे तुमची की कुठली ब्रँडेड असेल तर ती पण चालेल. फक्त कुठल्या टुर्नामेंटची ती नाही चालणार आहे. नॉर्मल रूल आहे. 16 टीमच्या आपण पहिल्या 8 ज्या आउटर म्हणजे सायन, माटुंगा, सर्व मुंबईतले प्लेयर्स इकडे खेळणार आहेत. त्यांच्या आपण इकडे ड्रॉ करणार आहे. कोणी आला असेल तर आपण बघू शकता. सो आपण पहिल्या त्यांच्या चिठ्ठीचा ड्रॉ करूयात. त्यांच्यासाठी आपण देखील 25,000चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक मला 18,000 रुपयाचा आहे. खूप साऱ्या ट्रॉफीज पण देखील आपण पाहिल्या. त्यानंतर इंटरसाठी देखील पाहिलं तर खूप चांगलं प्राईज आहे. 44,444चा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक 33,333. इंटरच्या 16 टीममध्ये लीग फॉर्मॅट आहे. विनर लुझर जे नॉर्मल तुमचा ग्रुप आहे ते. आता आपण पहिलं इंटरचं हे आउटरचं नॉर्मल होईल. आणि तुमचा एक सांगतो की त्याचं कसं असेल, पहिले 4 टीम येतील त्या होतील, पण 1 आणि 2ची मॅच लागेल, 3 आणि 4ची. ओके, नंतर मग विनर लुझर. ओके, परत स्पिन नाही होणार. ओके, आपण आता पहिलं हां, अर्णवच्या हातातून आपण हे करूया. अर्णव, एक फक्त बटन क्लिक करायचं आहे. हां, अर्णवच्या हातातून पहिलं बघूया कुठली टीम आहे. हां, इसमें क्लिक कर सिर्फ. ओके, सो देखते हैं अभी स्पिन होते वहाँ पर और कौन सी टीम है वो.
क्या बात है. दुर्वेश 11 सायन. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा है. पहला हमारा ही मैच रहेगा. दुर्वेश 11 सायन के साथ फाइट करेगी टीम. और एक बार और उनके साथ फाइट करेगी टीम स्वामी समर्थ. टीम स्वामी समर्थ आणि दुर्वेश 11 सायन. ओके, पहिली मॅच आहे. त्यानंतर सेकंड मॅच. अर्णव परत एकदा क्लिक कर. ओके, स्पीड होईल. मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी. मुक्तादेवी पॅकर चुनाभट्टी आणि त्यांच्या विरुद्ध अजून एकदा स्पिन कर. ओके, त्यांच्या विरुद्ध आहे नवतरुण चुनाभट्टी. ओके, या पहिल्या 4 टीम आहेत. त्यांची विनिंगची मॅच होईल आणि मग ती क्वार्टर फायनल. त्यानंतर त्याची एक सेमीफायनल होईल. ओके, नेक्स्ट पुन्हा एकदा करा. नाव नेक्स्ट आहे टीम श्री 11. श्री 11 यांच्या समोर फाईट करेल श्री 11 बरोबर टीम आहे डायमंड ईगल. ओके, आणि मग त्यानंतर ती लास्ट मॅच तीच असेल ना. ओके, जे लास्ट उरलेले ते 2 टीम्स खेळतील. आपण एकदा पुन्हा एकदा वाचून दाखवतो मी तुमच्या समोर. हां, विगू पॅकर आणि टीम गावदेवी स्टार अंधेरी अशी त्यांची लास्ट मॅच असणार. अंधेरीचा पण संघ आहे. सर्व प्लेयर्स खेळतील कारण की क्रीडा स्पर्धा 3 दिवस आहे. हां, फ्रायडेला 5 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाईम असणार आहे. सो 6 वाजता मॅच स्टार्ट करायची आपल्याला. दुर्वेश 11 सायन त्यांच्या विरुद्ध स्वामी समर्थ. त्यानंतर मुक्तादेवी पॅकर विरुद्ध नवतरुण चुनाभट्टी. त्यानंतर श्री 11 विरुद्ध डायमंड ईगल. आणि त्यानंतर गावदेवी स्टार्स त्यांच्या अंधेरी त्यांच्या विरुद्ध विगो 11. सो सर्व टीमचा शुभेच्छा. फक्त तुम्ही टायमिंगमध्ये या. फ्रायडे वर्किंग डे समजू शकतो. फक्त थोडं लवकर या कारण की मॅचेस सर्व चांगल्या ओव्हर्स झाल्या पाहिजेत आणि आपल्याकडे साऊंडची पण परमिशन असल्यामुळे थोडं आपल्याला लवकर कव्हर करायचे. त्यामुळे तुम्ही थोडं लवकर या. ओके, फ्रायडेला आपण हा आणि व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट कंपल्सरी आहे जे फ्रायडेला खेळणार आहे त्यांच्यासाठी. ओके, आणि कुठल्याही त्याच्यामध्ये पण कुठल्याही टुर्नामेंटची टी शर्ट ट्रॅक चालणार नाही. तुम्ही कुठल्याही ब्रँडची घालू शकता, फक्त टुर्नामेंटची नाही चालणार आहे. ओके, आपण आता त्यानंतर जे आपल्या इंटर आज तुम्ही 16 टीम्स इकडे आल्या त्याच्यासाठी आपण सुरुवात करूयात इंटरचे. हां, ओके. हां, आता केळुसकर अशी फिलिंग घेतात की ऑफिसची फिलिंग आहे. मेल चेक कर रे. हां, ओके, स्टार्ट. जी पहिली टीम येईल ती पहिल्या जस्ट फर्स्ट आणि सेकंड असेल त्यांची मॅच पण तशीच लागेल मित्रांनो. ओके, हां, आता मराठीमध्ये आहेत नावं. टीम आहे जय हनुमान क्रिकेट क्लब. क्या बात है. पहिलीच मॅच आहे जय हनुमान क्रिकेट क्लब R11. मला असं वाटतंय थोड्या वेळासाठी पहिलीच मॅच आहे. बोलतो पहिली मॅच नको, अजून पण चान्स आहे. आता बघूया त्यांच्या विरुद्ध पहिल्या ग्रुपची सेकंड टीम कोणती आहे ते आपण बघत आहोत. बॉर्न टू प्ले नाही, SP2. जबरदस्त मॅच आहे. हां, आणि यांची मॅच पण पहिली असेल. ओके, सिद्धी पॅकर 2 म्हणजे SP2.
आणि आता बघूया आपण तिसरी टीम कोणती आहे. पहिल्या ग्रुप ए ची श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ. त्यानंतर चौथी टीम शिवनेरी. हा म्हणजे या चार टीम, मला सर चार टीमच चांगल्या लागल्या असं नाही ना. एक ग्रुप ए झालाय. ओके. आणि जे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ नंतर मग विनिंग विनिंग लुझिंग लुझिंग आणि त्यानंतर जे आपलं फॉर्मॅट आहे 5 मॅच त्याच्यामध्ये असेल. ओके. दत्ता भाऊंचं पण नाव आहे त्याच्यावरच. आता बघूयात. टीमचं नाव आहे R2 आर क्रिकेट क्लब बी. म्हणजे R1 एकाच टीम मध्ये आली तर परत. हा तर बघूया. आता नाव आहे दोस्ती ग्रुप. दोस्ती ग्रुप असणार आहे. बी ग्रुपची सेकंड टीम आहे. हा आणि त्यानंतर आहे बरोबर 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 वक्रतुंड. तिसरी टीम आहे वक्रतुंड बी ग्रुपची. आणि त्यानंतर हा ही बी ची लास्ट टीम आहे. ओके. आणि बॉर्न टू प्ले. दत्तानी इकडून कुठली वायर बिअर खालती काय करत नाही ना. हा 2 ग्रुप झालेत आता या. ओके. आता सी ग्रुपची पहिली टीम विश्व जागृती क्रीडा मंडळ. हा सी ग्रुपची पहिली टीम आहे. त्यानंतर सी ग्रुपची सेकंड टीम श्री साई स्पोर्ट्स. श्री साई स्पोर्ट्स सी ग्रुपची सेकंड टीम आहे नाही. ओके. त्यानंतर सी ग्रुपची समृद्धी S11. ओके. ही सी ग्रुपची चौथी टीम आहे. हा डी ग्रुपची पहिली टीम झाली. ओके. सी ग्रुपची. ओके. आता हे वीरू 11. हा ओके. सी ग्रुप आता कंप्लीट झालाय. डी ग्रुप. हा हे डी ग्रुपची आहे. डी ग्रुपच्या 4 टीम आहेत. आता फक्त पहिली मॅच कोणती होणार आहे ते आपण त्यासाठी हे रोल करतोय. बघूया R11 शिवसाई कोणाची मॅच असणार आहे. आणि मॅच आहे सायनची आई भवानी. नाही 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 नाही. आणि सायनची आई भवानी त्यांच्या विरुद्ध आहे टीम दीपेश दत्ता 11 सायन. ओके. सो 16 टीम्स झालेल्या आहेत. आपण पुन्हा एकदा तुम्हाला वाचून दाखवतो. ओके. 2 मिनिटं फक्त, जास्त वेळ घेत नाहीये. पहिला ग्रुप आहे दुर्वेश 11 सायन त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ. ओके. हे आपलं
इंटरचं पाहिलं तर जय हनुमान क्रिकेट क्लब पहिलं आहे, त्यांच्या विरुद्ध SP2, त्यानंतर श्री स्वामी समर्थ विरुद्ध शिवनेरी, त्यानंतर R2 विरुद्ध दोस्ती ग्रुप, त्यानंतर वक्रतुंड सिद्धी पॅकर विरुद्ध बॉर्न टू प्ले, त्यानंतर विश्वजागृती क्रीडा मंडळ त्यांच्या विरुद्ध श्री साई स्पोर्ट्स, त्यानंतर समृद्धी S11 त्यांच्या विरुद्ध वीरू 11, त्यानंतर साई आई भवानी सायनची आई भवानी त्यांच्या विरुद्ध दीपेश दत्ता 11 सायन, आणि लास्ट मॅच R11 विरुद्ध शिवसाई. ओके, पहिला ग्रुप कुठे कधी खेळणार आहे? ओके, पहिला ग्रुप जो सुपर 8 आहेत ते सॅटर्डेला 5 वाजता खेळतील आणि 4 वाजता रिपोर्टिंग आहे, कारण की 10 मॅचचं शेड्यूल आहे. आणि जो नंतरचा ग्रुप आहे तो संडेला सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग आहे. आपल्याला 9:30-10 पर्यंत मॅच चालू करायची आहेत. आणि आता ह्या 16 टीममधून ज्या 8 टीम येतील त्यांचं काय आपलं लॉट असेल ते आपण पुढे ग्रुपवर तुम्हाला कळवू. जे नॉर्मल असेल, जो इकडे जसं खेळलं तसं खेळतं A, C, B आणि D. ओके, सो ऑल द बेस्ट सर्वांना. आमचे व्यंकटेश विजय जावकर सर्व खेळणार आहेत, हे सर्व एकत्र आहेत परंतु अपोजिट खेळणार आहेत. ऑल द बेस्ट सर्वांना, थँक्यू. आणि आमच्या त्रिपाठीसाठी, आमच्या वंपीसाठी एकदा टाळ्या वाजवत. आणि खूप चांगली संकल्पना आहे आणि डायरेक्ट डिजिटलाइज आहे. आता जसं कॅशलेस आहे तसं आता डिजिटलाइज सर्व केलं त्याने. खूप चांगलं. हे कॅप्टन्स आहेत सनील परब, थँक्यू सो मच सनील परब, श्री साई स्पोर्ट्स, सर्वांचा आभारी आहे. आणि थोडा लेट झाला त्याबद्दल माफी मागतो. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. 16 टीमला एक चांगलं क्रिकेट खेळा. थँक्यू. सर्वांचं खूप खूप स्वागत आदितर. आणि इथे आज RR चषकला आपल्याला पुण्यांदा एक ज्या आवाजाची आपण आतुरतेने वाट बघत असतो म्हणजे सागर मोरे. एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून बाहेर मोठमोठ्या टुर्नामेंट सुरू आहेत. गेल्या वर्षी देखील तो आवर्जून स्वतःहून त्यांनी सांगितलं होतं की मला RR चषक करायचे फक्त आणि फक्त आपली जी मुंबईची माऊली आहे त्यासाठी. त्याला RR चषक या स्पर्धेबरोबर जोडलं गेलं आपण. आणि त्यांनी या देखील एवढ्या बिझी शेड्यूलमधून तो वेळ काढून इथे आला, त्या तर सागरचे खूप खूप आभार. आम्ही तुला विनंती करेन सागर, मला माहिती आहे तू महाराष्ट्र प्रीमियर लीग करणार आहेस आता फ्रायडे सॅटर्डे संडेला, तर त्यामधून तुला जर वेळ मिळाला तर एक दिवस नक्कीच आमच्या स्पर्धेला भेट देऊन जा. धन्यवाद सागर. थँक्यू सो मच. जमलं तर नक्की येईल आणि चांगलं क्रिकेट खेळा. सायनमधून एक अशी टीम आली पाहिजे की ती मुंबईला धक्का दिला पाहिजे. दिला मुंबईला धक्का खूप वेळा, असं धक्का दिला पाहिजे. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.